सिस्टम ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, रोधाची जोडणी आणि परिणामी रोध. A resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two ends. तर बघा, रोध म्हणजे काय सांगितलंय, तर अशी वस्तू जी काय करते, दोन पॉइंटच्या दरम्यान आपण जिला जोडतो आणि तिच्याकडे एक ठराविक रोध असतो. इन सेव्हरल इलेक्ट्रिक डिव्हाइसेस अ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड टुगेदर इन डिफरंट वेज. ठीक आहे. तर बघा, अनेक विद्युत उपकरणामध्ये असे रेजिस्टन्स जे आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो. ओहम्स लॉ इज ॲप्लिकेबल टू ऑल सच कनेक्टेड रेजिस्टर्स. आणि अशा प्रकारच्या रोधांच्या जोडण्यांना सुद्धा ओहमचा नियम जो आहे तो लागू पडतो. तर बघा, सुरुवातीला रेजिस्टर इन सिरीज बघतोय आपण आणि नंतर रेजिस्टर इन पॅरलल बघायचं आहे. दोन्हीही महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. रेजिस्टर्स इन सिरीज, रोधाची एकसर जोडणी. स्टडी फिगर 3.8, आकृतीचं निरीक्षण करा 3.8 या. काय म्हणले बघा मग, यू कॅन सी दॅट द एंड्स ऑफ द थ्री रेजिस्टर आर कनेक्टेड so that they follow one after the other in a single line. काय दिसतं आपल्याला आकृतीमध्ये, तर तीन रेजिस्टर आहेत. काय नाव त्यांचं, R1, R2 आणि R3. ते कसे बघा एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्याची जोडणी जी आहे ती आपल्याला कशी एका ओळीत एकसर असल्यासारखे वाटते. These resistors are said to be connected in series. आणि रोधाच्या अशा प्रकारच्या जोडणीला काय म्हणतो आपण, रेजिस्टर इन सिरीज किंवा एकसर जोडणी. इन सच अन अरेंजमेंट द सेम करंट फ्लो थ्रू द इच रेजिस्टर. तर हे वाक्य महत्वाचं बघा. तर या जोडणीमध्ये प्रत्येक रोधामधून, प्रत्येक रेजिस्टरमधून सारखाच करंट वाहतो, विद्युतधारा वाहते. द व्हॅल्यू ऑफ करंट इज I अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C अँड D इज V. आणि येथे विद्युतधारा आपण I ने दर्शवू आणि C या D या बिंदू दरम्यानचे विभवांतर जे आहे ते V न दर्शवू आपण. ठीक आहे. ओके. द थ्री रेजिस्टर्स R1, R2 अँड R3 आर कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. लेट द वोल्टेज अक्रॉस देम बी V1, V2 अँड V3 रिस्पेक्टिव्हली. काय म्हणले बघा मग, तर R1, R2 आणि R3 हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणीने जोडलेले आहेत. त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स V1, V2 आणि V3. ठीक आहे. म्हणजे ह्या R1, R2, R3 मध्ये असणाऱ्या विभवांतर आपण सांगितलं कशाने, V1, V2 आणि V3 ने. तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला लक्षात घ्यायचं म्हणलं, ओके, जर आपण हे टोटल सर्किटचा एकत्रित विचार केला तर काय होईल बघा मग, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. ओके, हे झालं इक्वेशन फर्स्ट. ओके. त्यानंतर बघा, इफ RS, S स्टँड फॉर सिरीज, ओके, इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D, देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू RS. ठीक आहे. तर बघा, RS म्हणजेच काय बघा, तर एकसर जोडणीला म्हणजे सिरीजला आपण एक RS हा शब्द दिलाय आणि C आणि D या बिंदूमधील तिन्ही रोधाचा परिणामी रोध जो आहे तो जर आपण विचारात घेतला तर ओहमच्या नियमानुसार काय होईल बघा मग, V इज इक्वल टू I इंटू RS. ओके. आणि R1, R2, R3 साठी हे कसं राहील मग, V1 इज इक्वल टू I इंटू R1, V2 इज इक्वल टू I इंटू R2, V3 इज इक्वल टू I इंटू R3. ठीक आहे. सबस्टिट्युटिंग ऑल दिस इन इक्वेशन 1 वी गेट. आता ह्या ज्या किमती आहेत ते इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण ठेवून देऊ. ठीक आहे. काय होईल बघा इक्वेशन फर्स्ट मग, तर IRS इज इक्वल टू IR1 प्लस IR2 प्लस IR3. ठीक आहे. आता याच्यामधला जो कॉमन I जो आहे, ठीक आहे, तो आपण कॅन्सल केला. काय राहिलं मग शेवटी, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. ठीक आहे. आणि पुढे काय म्हणलं, इफ N रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज देन
RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 डॅश 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 प्लस RN. म्हणजे बघा एकसर जोडणीत आपण n एवढे रोध जर घेतले तर पुढील प्रमाणे आपल्याला समीकरण मिळेल. त्यानंतर बघा पुढे काय दिलंय ते. ओके, तर इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, जर दिलेले रोध आपण एकसर जोडणीत जोडले तर काय काय गोष्टी असू शकतात बघा. पहिल्यांदा काय म्हणलंय, द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर. तर बघा प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहील, आधी हे आपण सांगितलंय. ठीक आहे. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. बरोबर आहे, आपण आधी सांगितलं RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजेच काय, रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजी इतका असतो. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन the two extremes of the arrangement is equal to the sum of the potential difference across individual resistor. जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. म्हणजे C आणि D या पॉइंट मधलं, ह्या पॉइंटचं जर आपण विभवांतर विचारात घ्यायचं असेल तर आपल्याला R1 R2 आणि R3 यांची तिघांची बेरीज तिथं द्यावी लागेल. ओके. The effective resistance is larger than each of the individual resistance. म्हणजे जो RS आहे तो R1, R2 आणि R3 यांच्या तुलनेमध्ये जास्त असणार आहे. ठीक आहे. रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. This arrangement is used to increase the resistance in a circuit. तर बघा रेजिस्टन्स इन सिरीज, रोधाची एकसर जोडणी, ह्याचा काय उद्दिष्ट आहे, तर आपल्याला परिपथामध्ये काय करायचं आहे, रोध वाढवायचा, रेजिस्टन्स वाढवायचा आहे, हा याचा उद्दिष्ट आहे. ठीक आहे. डू यू नो वेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज दे आर कनेक्टिंग वन आफ्टर द अनदर. बघा, तर ज्यावेळेस आपण रोधाची एकसर जोडणी करतो त्यावेळेस काय कसं करतो बघा, एका पुढे एक असं एक 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 रोध आपण मांडलेला म्हणजे जोडलेला असतो. इफ एनी वन ऑफ देम डज नॉट फंक्शन द सर्किट ब्रेक्स अँड देअर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर बघा याच्यामधला एखादा जरी घटक काम करत नसेल तर काय होतं बघा, तिथून पुढे विद्युतधारा जाऊ शकणार नाही, परिपथ जे आहे ते खंडित होतं. ठीक आहे. इफ टू बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज दे विल बोथ गिव्ह लेस लाईट दॅन इफ दे हॅड बीन कनेक्टेड इंडिव्हिज्युअली. ठीक आहे. तर बघा आपण काय केलं, आता त्या ठिकाणी दोन बल्ब जोडले. ठीक आहे. तर ते बल्ब जे आहेत ते एक एकटे लावताना जेवढा प्रकाश देतात त्यापेक्षा हे दोन बल्ब कमी प्रकाश देतात. ठीक आहे. तर याचं रिझन काय असेल, आपण आधी सांगितलं, 2 किंवा 3 रेजिस्टन्स जर आपण जोडले तर तिघांमधून समानच विद्युतधारा वाहत असते. ठीक आहे. तर आता काय केलं आपण, इफ 3 बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज देअर लाईट आउटपुट विल डिक्रीज फर्दर. आता 2च्या ऐवजी 3 बल्ब आपण काय केले, एकसर पद्धतीमध्ये जोडले तर त्याचा प्रकाश आणखीन कमी होतो. ठीक आहे. तर त्याचं काय म्हणलं बा पुढं, थिंक अबाउट इट, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस. तर विचार करा याच्या पाठीमागं काय कारण असेल. ठीक आहे. तर याचा एकच मुद्दा आहे बघा, या ठिकाणी काय होतं, सफिशियंट चार्ज जो आहे तो बल्बांना मिळत नाही, त्यामुळे त्याचा जो प्रकाश आहे तो तुम्हाला कमी झाल्यासारखा वाटेल. ठीक आहे. ओके. तर याच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत बघा, मग काय काय दिले तिथं. ओके. तर पहिलं उदाहरण आहे बघा, द रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम 3 ओहम अँड 4 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज, व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. ओके. फॉर्म्युला काय आपला, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. ओके. हा, तर चला गिवन काय मग, R1 इज इक्वल टू 15 ओहम, R2 इज इक्वल टू 3 ओहम, R3 इज इक्वल टू 4 ओहम. फॉर्म्युला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. हा, R1 किती आहे 15 अधिक R2 3 अधिक R3 4, तिघांची बेरीज किती झाली 22 ओहम. देअरफॉर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट इज इक्वल टू 22 ओहम. म्हणजे बघा परिपथाचा परिणामी रोध काय झाला 22 ओहम. ठीक आहे. तर दुसरा काय बघा उदाहरण, तर याच्यामध्ये काय दिलंय, ठीक आहे. तर बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये, ओके,
Example second, two resistors having resistance of 16 ohm and 14 ohm are connected in series. If a potential difference between a difference of 18 volt is applied across them, calculate the current flowing through the circuit and the potential difference across each individual resistor. 16 ओहम आणि 14 ओहम दोन रोध एकसर जोडणीने जोडलेले आहेत. जर त्यांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतके विभवांतर असेल प्रयुक्त केल्या तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढा. तसेच प्रत्येक रोधाच्या टोकांचे दरम्यानचे विभवांतर काढा. ठीक आहे. ओके, तर सुरुवातीला काय करू आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेऊ. काय काय दिलं आपल्याला R1 16 ओहम, R2 14 ओहम, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे काय होईल 16 अधिक 14 किती झालं 30 ओहम आपल्याला परिणामी रोध मिळाला. आता काय करायचं पुढचं, लेट द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट बी I अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 16 ओहम अँड 14 ओहम बी V1 अँड V2 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा I आहे असं गृहीत धरूया आणि जो विभवांतर आहे ते किती 16 आणि 14 ओहम आहे असं गृहीत धरूया. म्हणजेच V1 16 V2 14. ठीक आहे. तर आपला काय फॉर्म्युला आहे मग V इज इक्वल टू I इंटू R. ठीक आहे. आणि आहे ओके, आणि V इज इक्वल टू V1 प्लस V2 इज इक्वल टू 18. ठीक आहे. 18 आहे असं आपण घेतलं तिथं. ठीक आहे. तर काय म्हणले बघा पुढे मग, तर बघा I इज इक्वल टू V अपॉन R म्हणजे आपण फॉर्म्युला का रिअरेंज केलाय कारण आपल्याला करंट डिटरमाइन करायचा आहे. हा, तर मग किती पोटेन्शियल डिफरन्स 18 आणि रेजिस्टन्स 30 आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांचा भागाकार किती येईल 0.6 एम्पियर आपल्याला आता करंट मिळाला आणि त्यानुसार इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग पहिल्या केसमध्ये V1 इज इक्वल टू काय येईल, करंट किती आहे 0.6 आणि रेजिस्टन्स किती आहे 16, तर तो किती झालं 9.6 व्होल्ट. आणि दुसऱ्या केसमध्ये V2 करंट तेवढाच 0.6 आणि रेजिस्टन्स 14 ओहम आहे, त्या दोघांचा गुणाकार 8.4 व्होल्ट झाला. ठीक आहे. तर आता बघा फायनल स्टेटमेंट काय मग आपलं, देअरफॉर द करंट फ्लोइंग इन द सर्किट इज 0.6 एम्पियर. वाहकातून परिपथातून वाहणारी विद्युतधारा किती आहे 0.6 एम्पियर आणि the potential difference across the resistance 16 ohm and 14 ohm are 9.6 volt and 8.4 volt respectively. आणि 16 ओहम आणि 14 ओहमच्या रोधाच्या टोकादरम्यानचे विभवांतर अनुक्रमे 9.6 व्होल्ट आणि 8.4 व्होल्ट आहे. ठीक आहे. आणि बघा शेवटी काय म्हणले मग, तुम्हाला माहित आहे का, the resistance of some conductors become nearly zero if their temperature is decreased up to certain value close to 0 Kelvin. काय म्हणले बघा, जर तापमान कमी करत 0 केल्विन पर्यंत नेल्यास काही वाहकाचा रोध शून्याच्या जवळ पोहोचतो. त्यांना काय म्हणतात बघा, सच कंडक्टर्स आर कॉल्ड अ सुपर कंडक्टर. त्यांना अतिवाहक असं म्हटलं जातं. Some conductors do not obey Ohm's law. Such conductors are called non-ohmic conductors. तर बघा काही वाहक जे आहेत ते ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत, अशा वाहकास अनओहमनीय वाहक असे म्हणतात.